मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा ना एक प्रश्न विचारला. तो मला असं बोलला की भावा मला ना एका कामामध्ये मदत कर. तर मी त्याला बोललो कोणतं काम भावा? तर तो मला बोलला की भावा ॲक्च्युली ना माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, पण माझ्या बायकोपेक्षा ना मला जास्त माझी सासू आणि माझी मेवणी मला जास्त आवडते. म्हणजे माझी बायको पण मला आवडते, पण म्हणजे माझ्या बायकोपेक्षा ना जी माझी सासू आहे आणि जी माझी मेवणी आहे म्हणजे ती ना माझ्या बायकोपेक्षा दिसायला सुंदर आहे. म्हणजे माझी बायको ना जेवढी सुंदर आहे ना त्याच्यापेक्षा पण 10 पटीने माझी सासू आणि माझी मेवणी सुंदर आहे. सो मला ना माझ्या सासूला किंवा माझ्या मेवणीला कसं पण करून पटवायचंय. सो म्हणजे तू मला ना एकीला तरी तू मला पटवून दे. म्हणजे तू मला ना एकतर सासूला पटवून दे किंवा मला मेवणीला पटवून दे, पण म्हणजे कोणाला ना कोणाला तरी ना मला पटवून दे. म्हणजे असं त्या भावाचा प्रश्न होता. सो मित्रांनो म्हणजे मी ना जेव्हा हा प्रश्न वाचला तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे हा प्रश्न ना माझ्या बाकीच्या पण भावांच्या डोक्यामध्ये कधी ना कधीतरी येत असेल. सो मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 3 कामं सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही जर मनापासून केलात ना तर तुम्ही तुमच्या सासूला किंवा तुम्ही तुमच्या मेवणीला एका झटक्यामध्ये तुम्ही पटवू शकता. ह्याची गॅरंटी ना मी देऊ शकतो. पण तुम्हाला ना व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल. जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघतलात तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना तुमच्या सासूला किंवा तुमच्या मेवणीला तुम्हाला जर पटवायचं असेल ना तर तुम्ही पहिल्यांदा काय करा की तुम्ही ना तुमच्या सासूला किंवा तुमच्या मेवणीला जास्तीत जास्त महत्त्व द्यायला तुम्ही सुरुवात करा. तिला जास्तीत जास्त तुम्ही ना महत्त्व द्या. तिला असं दाखवा की तू ना माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे मित्रांनो तुमच्या सासूने किंवा तुमच्या मेवणीने तुम्हाला कोणतं पण काम सांगितलं, सो तुम्ही ना तिचं काम ना कसंही करून तुम्ही ते काम करून द्या. किंवा तुमच्या सासूने किंवा तुमच्या मेवणीने तुम्हाला ना कधी पण भेटायला बोलवलं आणि तुम्ही जरी ना बिझी असशीला तरी पण तुम्ही ना तुमच्या सासूला किंवा तुमच्या मेवणीला तुम्ही भेटायला जावा. आणि मित्रांनो तुम्ही ना तुमच्या सासूकडून किंवा तुमच्या मेवणीकडून तुम्ही ना कायमचे कधी ना कधी सल्ले घ्या. म्हणजे मित्रांनो तिला असं वाटेल की म्हणजे हा म्हणजे पुरुष ना माझ्याकडून सल्ले घेतो, म्हणजे हा मला ना जास्त महत्त्व देतो. आणि मित्रांनो तुम्ही ना तुमच्या सासूच्या किंवा तुमच्या मेवणीच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्या सासूचा किंवा तुमच्या मेवणीचा बर्थडे कधी असतो. जसं की फॉर एक्झाम्पल आज रात्री ना तुमच्या सासूचा बर्थडे आहे, म्हणजे तिचा वाढदिवस आज आहे. सो तुम्ही ना आज रात्री 12 वाजता तुम्ही म्हणजे तुमच्या सासूला ना विश करा. म्हणजे तुम्ही तुमच्या सासूला ना हॅपी बर्थडे बोला आणि तुम्ही ना तुमच्या सासूला काहीतरी चांगलंसं गिफ्ट तुम्ही तिला घेऊन जा. असं मित्रांनो म्हणजे तुमच्या सासूला ना किंवा तुमच्या मेवणीला असं वाटलं पाहिजे की म्हणजे जेवढं म्हणजे मला माझा नवरा महत्त्व देत नाही त्याच्यापेक्षा पण जास्त ना म्हणजे हा मुलगा म्हणजे मला महत्त्व देतो. असं तुमच्या सासूला किंवा तुमच्या मेवणीला असं वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना तेव्हाच मित्रांनो तुमची सासू किंवा तुमची मेवणी तुमच्याकडे ना आकर्षित व्हायला ती सुरुवात करेल मित्रांनो. सो मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तुमच्या सासूच्या किंवा तुमच्या मेवणीच्या अशा काही गरजा आणि अशा काही इच्छा तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा, ज्या इच्छा आणि ज्या गरजा तुमचा सासरा किंवा तुमचा मेवणा पूर्ण करत नाही आहे. काय बोललो मी? तिच्या ना अशा गरजा आणि तिच्या अशा इच्छा पूर्ण करायला सुरुवात करा, ज्या इच्छा आणि ज्या गरजा तुमचा सासरा किंवा तुमचा मेवणा पूर्ण करत नाही आहे. आता मित्रांनो बघा, तिच्या गरजा ना कोणत्या पण असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल शारीरिक गरजा, मानसिक गरजा, आर्थिक गरजा, अशा कोणत्या पण गरजा ना तुमच्या सासूच्या किंवा तुमच्या मेवणीच्या असू शकतात, ज्या गरजा ना म्हणजे तुमचा सासरा किंवा तुमचा मेवणा पूर्ण करत नाही आहे. सो तुम्ही ना त्या इच्छा आणि त्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करा. तेव्हाच म्हणजे तुमच्या सासूला
सासूला किंवा तुमच्या मेवणीला असं वाटेल की बघ बघ, ज्या इच्छा आणि ज्या गरजा माझा नवरा पूर्ण करत नाही, आणि म्हणजे त्याच इच्छा आणि त्याच गरजा म्हणजे माझा जावई किंवा माझा जिजू पूर्ण करतो, असं म्हणजे तिला वाटेल. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना, तेव्हाच मित्रांनो त्याच वेळी त्याच दिवशी म्हणजे तुमची सासू किंवा तुमची मेवणी तुमच्यावरती ना प्रेम करायला सुरुवात करेल. कारण मित्रांनो असं असतं. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तुम्ही ना तुमच्या सासूची आणि तुमच्या मेवणीची जास्तीत जास्त ना केअर करा, तिची जास्तीत जास्त ना काळजी घ्या. म्हणजे तिला असं दाखवा की तू ना माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस. म्हणजे जर तुला ना जरासुद्धा काही झालं तर मला ना राहवत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या सासूला किंवा तुमच्या मेवणीला जरासुद्धा काही झालं आणि तुमची सासू किंवा तुमची मेवणी डॉक्टरकडे ना ती गेली होती, सो तुम्ही ना म्हणजे कायमचं तुमच्या सासूला तुमच्या मेवणीला तुम्ही कॉल करा, मेसेज करा, किंवा शक्य असेल ना सो म्हणजे तुम्ही तिच्या घरामध्ये म्हणजे तुम्ही ना म्हणजे तिला भेटायला जावा. म्हणजे तिला असं दाखवा की बघ बघ, म्हणजे तुझी काळजी ना मी किती करतो. जेवढी काळजी ना तुझा नवरा पण तुझी करत नाही, त्याच्यापेक्षा पण 10 पटीने मी तुझी काळजी करतो. तुला जरासुद्धा काही झालं ना तर मला राहवत नाही, असं तिला दाखवा. आणि जेव्हा तिला असं खरं पटेल ना की होय खरंच म्हणजे हा ना माझी काळजी एवढी करतो जेवढा माझा नवरा पण माझी करत नाही, म्हणजे असं वाटल्यावरती ना ती तुमची सासू किंवा म्हणजे तुमची मेवणी तुमच्यावरती ना प्रेम करायला सुरुवात करेल. आणि मित्रांनो असंच असतं. आणि जेव्हा तुम्ही ही 3 कामं ना तुम्ही जेव्हा करशिला ना, तेव्हा तुमची सासू आणि तुमची मेवणी तुम्हाला ना हमखास पटणार मित्रांनो. कारण असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः ट्राय करून झालोय. असं नाही की म्हणजे मी तुम्हाला ना हवेमध्ये गोष्टी सांगितल्या. ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः ट्राय केल्यात त्याच गोष्टी ना मी आता तुम्हाला सांगितल्या. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.